नमस्कार मंडळी. आज आमच्याकडे अक्षय तृतीयेची पूर्वतयारी सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही काय काय तयारी केलेली आहे. तर आज रात्रीचे 11 वाजलेले आहे आणि परत एकदा आंघोळ करून आम्ही तळणाचे मॅक्झिमम पदार्थ आदल्या रात्रीच बनवून घेतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी पूर्ण स्वयंपाक हा 12च्या आत झाला पाहिजे आणि 12 वाजता पाणी पडलं पाहिजे. तर मग आज आम्ही तळणाचे काय काय पदार्थ करणार आहोत ते तुम्हाला आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवणार. या आमच्या पूर्वतयारीमध्ये आज आता सोनाली बाखर तयार करत आहे साठवडीचं. तर त्यासाठी घेतलेलं आहे 1 वाटी शेंगदाणे. ते भाजून त्याचं भरडं असं तयार करून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये चारोळी आणि खोबरा किस टाकून घेत आहे. नंतर ड्रायफ्रूट्स थोडे कट करून घेतलेले आहे ते टाकत आहे. आणि 1 वाटी गूळ बारीक किसलेला तो टाकून घेणार आहे आता. आणि वेलची आणि साखर आणि वेलचीची पूड. आणि आता याला मिक्स करून घेणार आहे. आता साठवडीचं वरचं सारण तयार करून घेत आहे. म्हणजे पाती तयार करून घेत आहे. त्यासाठी मैद्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. आणि आता कडक तेलाचं मोहन टाकून घेणार आहे त्यामध्ये. मोहन टाकून घेतल्यानंतर बघू शकता हाताने असं त्याचं मुठ्ठी बांधली आणि असं मुठ्ठा तयार झाला की ते छान परफेक्ट झालेलं आहे. आता हे भिजवून घेणार आहे. अशा प्रकारे हे भिजवून झालेलं आहे. आणि याला आता थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, 5-10 मिनिट. तुम्ही बघू शकता मी हे पापडीसाठी तयार केलेलं मिश्रण आहे. त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे माझ्या प्रमाणानुसार. त्यामध्ये मी 3 चम्मच तांदळाचं पीठ, 3 चम्मच बेसन, चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ हे, आणि त्यामध्ये गरम तेलाचं मोहन हे टाकून मी गुळाच्या पाण्याने भिजवून घेतलेलं आहे. कोणी याला साखरेच्या पण पाण्याने भिजवतात, पण मी गुळाच्या पाण्याने भिजवलेलं आहे. त्याने छान पापड्या. अशा प्रकारे आम्ही गव्हाच्या, तांदूळाच्या आणि बेसन पीठ टाकलेल्या आणि गुळाने भिजवलेल्या गोड पापड्यांचं आम्ही असं लाटून घेतलेलं आहे. आणि ह्या पापड्या आता आम्ही तळून घेणार आहोत. अशा प्रकारे या गोड पापड्या छान तांबूस लाल कलरच्या खमंग अशा तेलामध्ये तळून घेणार आहोत. गव्हाच्या गोड पापड्या झाल्यानंतर आता आम्ही साटोळ्या रेडी करून घेत आहोत. साटोळ्याचं हे पीठ एकदा मी परत असं छान मळून घेतलेलं आहे. आता मी साटोरीच्या अशा 2 पात्या लाटून घेतल्या आहेत आणि यामध्ये सारण भरून ही पाती यावरती अशी पॅक करून घेणार.
अशा प्रकारे मी सारण भरून घेतला आणि पातीला चौभोवताल असं थोडं थोडं पाणी लावून घेतला आणि त्यावरती आता ही दुसरी पाती अशी छान त्याच्यावर रॅप करून ही अशी काठाकाठाने छान याला चिपकवून घेणार. अशा प्रकारे मी साटोऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहे. आता लाटलेल्या साटोऱ्या आम्ही आता तळून घेणार. अशा प्रकारे गव्हाच्या गोड पापड्या, गव्हाच्या पिठाच्या गोड पापड्या आणि ह्या साटोऱ्या तळून झाल्या आहे. रात्रीचे 12:15 झालेले आहे आणि आमचं तळण बऱ्यापैकी आटोपलेलं आहे. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्या सकाळी अक्षय तृतीयेच्या दिवशी. तोपर्यंत गुड नाईट. बाय बाय.